मार्केटमध्ये तुमचा मित्र सांगतोय किंवा मित्रांनी शेअर घेतलाय म्हणून तिकडे पैसा लावायचा नाहीये, तर लावायचा आहे म्हणजे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स त्यांचा पैसा कुठे पार्क करतात किंवा कुठे बाईंग करणार आहे त्यांच्याबरोबर आपल्याला बाईंग करायचं आहे. कारण मोठ्या माश्याबरोबर आपण पोहलो तर आपल्याला इतर मासे तर खाणार नाही म्हणजे नाही, आणि प्लस माशाच्या लाटेबरोबर आपण पण फ्रीमध्ये आपण त्यांच्याबरोबर एन्जॉय करत राहू. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ऑर्डर ब्लॉक चा कॉन्सेप्ट पहिला तर मी एक्सप्लेन करणार आहे. कारण ऑर्डर ब्लॉक म्हणजे जिकडे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स त्यांचे ऑर्डर टाकतात तिकडे ते ऑर्डर ब्लॉक आपण कसं आयडेंटिफाय करायचा, पहिले त्याचं कॉन्सेप्ट काय ते बघून घेऊया. आणि नंतर एक 6 चार्ट्स मी तुमच्या समोर आणणार आहे. ते 6 चार्ट्स वरती स्टडीच्या हिशोबाने कसे आपल्याला ऑर्डर ब्लॉक्स आयडेंटिफाय करता आले असते आणि कसा एक मोठा पैसा बनला असतो त्याच्यानंतर, ते पण काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये तुमचे काही महत्वाचे कमेंट्स आलेले आहेत तेही आपण घेऊयात नक्की. ऑलराईट, व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर मित्रांनो तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक तर जरूर करा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप नंबर पाठवा. एक 24 वेळेत तुम्ही रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या, नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. माझ्या या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. सो पहिले लिंकमध्ये क्लिक करून जॉईन नक्की करा. माझं टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. खूप महत्वाच्या गोष्टी असतात, म्युच्युअल फंडचे माझे येणारे क्लासेस एक्सेट्रा इतर गोष्टी त्याच्यामध्ये मी अपडेट्स टाकत असतो. चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घ्या की ऑर्डर ब्लॉक नावाचा कॉन्सेप्ट काय आहे. पण त्याच्या आधी मी माझं अकाउंट का दाखवतोय आणि ऑर्डर ब्लॉकच का डिस्कस करतोय, कारण मी माझ्या ह्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये हेन्सफोर्थ ऑर्डर ब्लॉक ची ट्रेडिंग मी करणार आहे. सो म्हणून या व्हिडिओ आणतो एक सुरुवात म्हणून. आणि ऑफकोर्स माझ्या अकाउंट मधले ट्रेड्स कम्प्लीट झाल्यावरती एक 3 महिन्यानंतर तुम्हाला ते अपडेट्स करणारच आहे. कारण 3 महिने का, कारण सेबीनी सांगितलं की करंटली लाईव्ह डेटा आपण वापरू नाही शकत. सो 3 महिन्यानंतरच्या डेटाने आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. सो त्या बेसिसवरती ट्रेड कम्प्लीट झाले 3 मंथ्स नंतर आपण बघू शकतो. ओके, एनिवेज हे सगळे अकाउंटचे व्हेरीफाईड पीएनएलचं लिंक आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सध्या या अकाउंटचे व्हेरीफाईड पीएनएल एक 11 लाखाच्या घरात, सध्या 10,90,000च्या घरात चाललेलं आहे. सो या अकाउंटला परत मी रिएक्टिव्हेट करतोय. सो तुम्हाला याच्यावरती अपडेट्स दिसत राहतील. चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो सर्वप्रथम मोठे लोक काय करतात माहिती का, सर्व लक्षात ठेवा. आपण काय करतो माहितीये का, की एका प्राइसला आला, लेट्स से मला एक शेअर आहे जो 200 ला गेलाय. 200चा शेअर मी म्हणणार की मला 180 रुपयाला घ्यायचा आहे. आपण म्हणताना आपण एक आकडा बोलू शकतो, कारण आपली ऑर्डर असणार मुश्किलने काही लाखाची पण करोड रुपयाची पण ऑर्डर पटकन त्यामध्ये निघून जाते. पण मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे असतात त्यांना म्हणणार की मला ना कंपनीचं 0.1% पाहिजे, 1% पाहिजे किंवा XYZ अमाऊंट पाहिजे, म्हणजे मोठे 5 करोड, 10 करोड, 15 करोड, 100 करोडची ऑर्डर मला टाकायची आहे. तर ते म्हणू शकत नाही की मी 180 ला पूर्ण मी बाय करेन. सो ते म्हणणार की बाबा त्यांच्या जो पण त्यांचे इक्विटी डेस्कवाले जी लोक असतात, डीलर ज्यांना म्हणतात, ते डीलरला सांगणार की मला ना तू 170 ते 180च्या रेंजमध्ये मला बाय करून दे. सो असा तो बॉक्स बनणार. त्या बॉक्सला आपण म्हणतो ब्लॉक. ओके, ऑर्डरचा ब्लॉक. सो म्हणून त्याला ऑर्डर ब्लॉक असं नाव दिले गेलेलं आहे. ओके, इथपर्यंत कॉन्सेप्ट कळला की का ऑर्डर ब्लॉक आहे. ऑलराईट, परफेक्ट. आता नेक्स्ट गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की जसं आपण पण चेक करतो की स्टॉक ट्रेंडिंग आहे की नाही. इव्हन मी राकेश झुंझुनवाला साहेबांचा पण जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा बघायचो. ओके, सो तेव्हा ते पण म्हणायचे की ट्रेंड इज युअर फ्रेंड. मी भले इन्व्हेस्टिंग करतो पण ट्रेडिंगची पोझिशन मी घेताना डेफिनेटली ट्रेंड बघतोच म्हणजे बघतो. सो हे मोठे लोक पण बघतात की ट्रेंड आहे की नाही मार्केटमध्ये. ट्रेंड जर आहे की नाही मार्केटमध्ये कसं बघायचं, सिम्पल. चार्ट वरती आपल्याला एन फॉर्मेशन दिसली पाहिजे. एन फॉर नागपूर. ओके, एन फॉर्मेशन आपल्याला पहिली दिसली पाहिजे. असा स्टॉकची प्राइस समथिंग लाईक दिस आणि अशी प्राइस आपल्याला दिसली पाहिजे. कारण हे काय सांगतंय की बॉटम, हायर बॉटम, टॉप, हायर टॉप. जेव्हा एन फॉर्मेशन बनते त्या टाईपच्या शेअरमध्ये ही लोक ट्रेड करायचा प्रयत्न करतात. सो इन दिस केस हे लोक काय करतात की जेव्हा पण इकडे ही रिट्रेसमेंट मारते
तर ह्या रिट्रेसमेंटमध्ये ते समवेअर या झोनमध्ये त्यांचा एक ऑर्डर ब्लॉक बनलेला असतो. जो ऑर्डर त्यांची सिस्टम्समध्ये ह्या झोनमध्ये येतात आणि जसं ह्या सिस्टम ते एंट्री मारली ह्यांनी झुप करून प्राइस परत वरती जाते. सो आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो चार्टवरती कसा शोधायचा. क्लिअर इथपर्यंत? आता जस्ट आपण हे ऑर्डर ब्लॉकचे परत काय महत्वाचं जरा जे टेक्निकल पॅटर्न्स आहेत ते पण पहिलं परत बघून घेऊया. मी नीट परत काढतो एन. सो एन पहिला निघणार असा खालून. सो हा हाय बनणार, हा लो बनणार. ओके, लो बनल्यावरती परत एक हाय बनणार. हाय बनल्यावरती ती लोक म्हणणार की मला ना इकडे हा जो रेक्टँगल झोन जो आहे, ओके, मला ना इकडे थोडेसे माझे ऑर्डर्स फिल झालेले होते पण पूर्ण ऑर्डर्स फिल झाले नाहीये. सो इकडे मी माझा एक ऑर्डर ब्लॉक ह्याच्यामध्ये टाकणार. ओके, सो इन्स्टिट्यूशन वाले लोक म्हणा जेव्हा पण परत बाबा ह्या प्राइस मध्ये आला ना तर मला बाय करून घे. सो आपल्याला वाट बघायची आहे. इन दिस केस हा कधी खाली येतोय, हा खाली कधी येतोय आणि ह्या झोन मध्ये एंटर कधी करतोय आणि तिकडनं वेट करायचं रिव्हर्सलसाठी. सो आपण ऍक्च्युली बाईंग पण त्यांच्याबरोबरच करणार आणि इकडनं हा स्टॉक पटकन रिव्हर्सल होऊन एक नवीन हाय मारणार. हा सिम्पलचा ऑर्डर ब्लॉक आहे. आता हे ऑर्डर ब्लॉक असे बरेच ठिकाणी तुम्हाला अशी गोष्टी दिसतील पण एक्झॅक्टली ऑर्डर ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचे, त्याचे काय महत्वाचे पॅरामीटर्स आहेत याच्यामध्ये पण ते आपण जरा बघून घ्या. त्यासाठी आपल्याला चार्टचा वापर करणं गरजेचं आहे. सो चार्ट्स आता 6 चार्ट्स आपण बघून घेऊया. सो इन दिस केस जर आपण बघू शकतो हा जो ट्रेंड आहे, ओके, हा जो ट्रेंड आहे इकडनं हा जो ट्रेंड त्याचा चालू झालेला आहे हा कंटिन्युअसली एक अप ट्रेंड आहे. ऑफकोर्स, सो इन अदर वर्ड्स माझा पहिला क्रायटेरिया मीट झाला की कंटिन्युअसली अप ट्रेंड आहे. आता तुम्ही म्हणा मला जर स्टॉक्स एक 3000 स्टॉक्स आहेत कसे स्कॅन करू अप ट्रेंड मधले, तर इन दिस केस सिम्पल म्हणजे जो पण स्टॉक 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या लाईनच्या वरती जे कॅन्डल्स आहेत तर तो अप ट्रेंड मधला आहे. सिम्पल जर बोलायला 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर स्टॉक असेल तर तो अप ट्रेंड मध्ये आपण असं समजायचं. ओके, सो इन दिस केस ही 200 ची लाईन आहे ह्याच्यावरती ट्रेड करतोय. सो ओव्हरऑल स्टॉक अप ट्रेंड मध्ये. आता अप ट्रेंड मधला स्टॉक जेव्हा परत रिव्हर्सल दाखवतो, ओके, रिव्हर्सल दाखवतो तेव्हा रिव्हर्सल दाखवल्यावरती ही जी शेवटची जी लाल कॅन्डल जी बनलेली आहे, आता नीट ऐकून घ्या, ही शेवटची जी लाल कॅन्डल बनलेली आहे, ओके, त्याचं जेवढं टोक असेल ना लांबडं ते चांगलं. का? कारण ह्याला म्हणतो इकडे आपण ह्या कॉन्सेप्टला इथे काय म्हणतो, ही जी शेंडी जी बनलेली आहे या शेंडीला आपण म्हणतो लिक्विडिटी ग्रॅब. जे पण आपण असं ना बरेचदा आपली सायकोलॉजी असते की बाबा अरे यार किती शेअर पडतोय पुढे झाला याच्या पुढे आता मी तर वाट बघणार नाही आणि माझे स्टॉप लॉसचे पण लेवल्स आणि सगळे आलेले आहेत आणि मी इकडे स्टॉप लॉस घेऊन जो भाव येईल तिकडे माल फेकणार. सो पॅनिकमध्ये लोक सेल करतात आणि पॅनिकमध्ये इकडे बॉटम बनतो आणि पॅनिकमध्ये पटकन रिव्हर्सल पण येतं कारण तिकडे बरेच लोक वाटच बघत असतात की कधी हे लोक सेलिंग करतात. स्टॉप लॉस हंटिंग ज्याला म्हणतो ना ते स्टॉप लॉस हंटिंग इकडे होते. सो सर्वप्रथम ऑर्डर ब्लॉक आयडेंटिफाय करायला आपल्याला बघायचं आहे की लिक्विडिटी ग्रॅब कुठे, रिटेल इन्व्हेस्टर कुठून बाहेर पडून जातोय. तर चार्टवरती जेवढी ही लांब शेंडी बनेल, एका अपट्रेंड नंतर एक लांब शेंडी इथे बनेल आणि जी पण लोएस्ट कॅन्डलची शेंडी बनेल तो ऑर्डर ब्लॉकचा एरिया सुरू झालाय. त्यासाठी लोक जा सो सर्वप्रथम आपल्याला ही कॅन्डल आपल्याला शोधायची आहे, दिसते कुठे चार्टवरती. ओके, ही कॅन्डल शोधल्यावरती मग आपण आपला ड्रॉ करायचा आहे आपला तो ऑर्डर ब्लॉक या बा. कारण इकडे कसं आहे की पटकन सगळ्यांची ऑर्डर्स फिल झालेल्या नसणार आहेत, इन्स्टिट्यूशनचे काही ऑर्डर्स अजूनही बाकी असणार आहेत. ओके, आणि लक्षात ठेवा अजून एक महत्वाचं तुम्हाला गोष्ट याच्यामध्ये सांगतो. पहिलं आपण ऑर्डर ब्लॉक काढूया. सो ऑर्डर ब्लॉक काढताना ही लाल कॅन्डलचा जो हायेस्ट पॉइंट आहे, ओके, लास्ट कॅन्डलचा जी पण लास्ट वाली लाल कॅन्डल जी शेंडी बनवते त्याचा हायेस्ट पॉइंट जो आहे
त्याच्या हायेस्ट पॉइंट पासून मी हा काढण्याला जर आपण शेप जरा आपण नो फिल करूया. सो हायेस्ट पॉइंट पासून ते त्याची शेंडीचे लोएस्ट पॉइंट, हा एवढा मोठा त्याचा ऑर्डर ब्लॉक असणार आहे सिस्टम मध्ये. ओके, आणि हा मी असं खेचतो. सो इन दिस केस ओके, हा ऑर्डर ब्लॉक काढला. पण ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे की नाही याचा सेकंड क्रायटेरिया म्हणजे, पहिलं तर ती शेंडी बनली पाहिजे, लिक्विडिटी ग्रॅप झाला पाहिजे. सेकंड गोष्ट म्हणजे जेव्हा पण मार्केटमध्ये लाल कॅन्डल नंतर नेक्स्ट हिरवी कॅन्डल बनली पाहिजे. ओके, नॉट नेसेसरी हिरवी, समटाइम लाल पण होते, पण जी पण अप ट्रेंडिंग कॅन्डल बनली पाहिजे. आणि अप ट्रेंड जो हा नेक्स्ट जो सुरू होणार आहे मित्रांनो, हा नेक्स्ट जो अप ट्रेंड इकडनं सुरू होणार आहे, ह्या अप ट्रेंडनी ना परत हे प्रिव्हियस टॉप आहे ना हा तोडला पाहिजे. सो हा अप ट्रेंड मधला प्रिव्हियस टॉप तोडला गेला पाहिजे. सो हा जर प्रिव्हियस टॉप तोडला गेलेला आहे, ह्याच्यामध्ये परत काय सांगत आहे, परत इकडे ट्रॅप बनलाय. ओके, ट्रॅप. आता लक्षात ठेवा, परत ट्रॅप बनलेला आहे. ट्रॅप म्हणजे काय, आपण होतो ना बरेचदा फेक ब्रेकआउट ज्याला आपण म्हणतो, की डार्वास बॉक्स मधनं ब्रेकआउट तर झालाय, पण इकडनं परत रिव्हर्सल मारले, अरे अरे परत स्टॉप लॉसेस हिट झाले. कारण कसं आहे की जरा शेअर जर इकडनं पळत राहिला, ह्यांची ऑर्डर्स फील कसे होणार मोठ्या लोकांचे. सो मोठे लोक गेम करतात, गेम मध्ये परत त्या शेअरला हॅमर खाली करतात. कारण कसं लक्षात ठेवा, शेअरला वर पुश करायचं असेल ना, खूप व्हॉल्यूम मध्ये त्यांना बाईंग करायला लागते, तेव्हा कुठे पुशिंग होणार तिकडे. पण जेव्हा सेलिंग करायची असेल, काही शेअर जरी फेकले मार्केटमध्ये, तरी पटापट लोकांची त्यांना माहिती आहे स्टॉप लॉसेस कुठे आहेत, बरोबर त्या स्टॉप लॉसेस वर त्यांची थोडीशी सेलिंग करत जातात. ओके, आणि त्यामुळे ही रिव्हर्सल कॅन्डल बनते आणि रिव्हर्स कॅन्डल करून परत ही या झोन मध्ये यायला लागते. सो इन दिस केस जसं या झोन मध्ये आपण टच करतो, इकडे आपले ह्या झोन मध्ये आपण आपले बाईंग ऑर्डर्स ठेवायच्या. सो इकडे आपण बघू शकतो की इकडे आल्यावरती इथे बराच वेळ मोठ्या लोकांनी कन्सॉलिडेशन केलं आणि त्या लोकांनी तर बाईंग तर करून घेतलीच, आणि नंतर जेव्हा परत इकडनं हा ऑर्डर ब्लॉक मधनं बाहेर पडला, तर कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्येच हा इन दिस केस शेअर गेला. सो जस्ट टू रिकॅप वन्स अगेन, महत्वाचे पॉइंट्स काय आपल्याला बघायचं आहे. पहिलं बघायचं आहे लिक्विडिटी ग्रॅप येते की नाही, ती शेंडी बनते की नाही. सेकंडली बघायचं आहे की आपल्याला हा टॉप जो आहे प्रिव्हियस हा जो टॉप जो बनलेला आहे, हा टॉप तुटला जातोय का. ओके, थर्डली आपल्याला बघायचं आहे की तुटल्यावरती जेव्हा रिव्हर्सल येईल, तेव्हा परत मी या झोन मध्ये जेव्हा येईल तेव्हाच मी बाईंग करणार, तोपर्यंत मी बाईंग करणार नाहीये. ह्या झोन मध्ये मी कुठेही माझ्या या झोन मध्ये कुठेही माझ्याप्रमाणे मला करायचं असेल तिकडे मी बाईक, तर ह्या इथे केलं तरी चालेल, इकडे केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. पण या लाल कॅन्डलच्या हायच्या लोच्या झोन मध्येच मी बाईंग करणार. स्टॉप लॉसेस कुठे असतात, आयडियली स्टॉप लॉसेस या कॅन्डलच्या खाली असले पाहिजे. पण आपण जर एक चांगल्या क्वालिटीचे स्विंग ओव्हरऑल ह्या ट्रेंडिंग शेअरमध्ये काम करतोय, तर व्हेरी लाईकली हा ट्रेंड असणारच आहे. ओके, ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, हा आता सेम पुढे मी ऑर्डर हा इकडे मी एक्सटेंड करणार नाही. कारण कसं आहे की इकडे जे ऑर्डर फिल झालेल्या नव्हत्या, ते इकडे सगळ्या मोठ्या लोकांची ऑर्डर फिल झालेल्या आहेत. सो सेकंड टाइम समजा परत इकडे आला ना, तर मी या कॅन्डलवरती घेणार आयडियली नाही, मग तो व्हॅलिड तिकडे होत नाही. सो ऑर्डर ब्लॉक जो आहे फर्स्ट अटेम्प्टलाच व्हॅलिड असतो, सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट माहिती नाही काय होणार. सो फर्स्ट अटेम्प्ट मध्येच एंट्री करायचा प्रयत्न करायचा. हा एक एक्झाम्पल झाला. पण नेक्स्ट एक्झाम्पल एक बघूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतंय की परत ह्याच्यामध्ये इन दिस केस एन शेप शोधायचा. पहिला तर चार्टवरती एन शेप आहे का कुठे. सो इन दिस केस दिसतोय की इकडनं हा गेला वर, जरा खाली आला, आणि इन दिस केस और नेक्स्ट व्हॅलिड एन शेप जो बनलेला आहे तो समवेर ह्या झोन मध्ये बनलेला आहे. ओके, सो इन दिस केस इकडे सिन्स हा नवीन हाय बनलेला आहे, सो ही जी कॅन्डल जर बघायला गेलो, ही लाल वाली कॅन्डल, ही वाली लास्ट वाली जी कॅन्डल आहे, इकडे तो ऑर्डर ब्लॉक क्रिएट झालेला आहे. सो इन दिस केस मी परत माझा ऑर्डर ब्लॉकची आपण ऑर्डर ब्लॉक काढून घेऊया इन दिस केस परत. सो मी शेप मध्ये जाऊन परत रेक्टँगल घेतो आणि मी इकडे हा मस्तपैकी ह्याचा हायेस्ट पॉइंट आहे, त्याला परत ह्याला नो फिल करूया. सो ह्याचा जो हायेस्ट पॉइंट आहे या लाल कॅन्डलचा, शेवटच्या लाल कॅन्डलचा, आणि नंतर ह्या शेवटचा इकडचा हा मी इथे एक्सटेंड करणार. ओके, सो परत वाढ बघणार की खाली कधी येतोय. इन दिस केस जसा खाली आला त्याच्यानंतर मी इन दिस केस माझं जे एंट्री लेवल जे असणार ते मी वाढ बघणार की अच्छा माझ्या एंट्री लेवल मध्ये इकडे आलाय, तर इकडे मी बाईंग करायला सुरू करणार. सो इन दिस केस पण सेम झालं. मोठ्या लोकांचे परत लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर ऑर्डर ब्लॉक का चालतो, कारण पहिल्यामध्ये त्यांची फुल ऑर्डर त्यांची भरली जात नाही. ओके,
त्याची पहिली तर बाईंग येणार, मेजर बाईंग येणार, नवीन टॉप लागणार. इन दिस केस परत ब्रेकआउट करून, स्ट्रक्चरला ब्रेकआउट करून नवीन टॉप लागला, परत पॅनिकमध्ये फेकआउट त्याचा क्रिएट केला, फेकआउट करून परत त्याला क्रॅश केला, क्रॅश करून इकडे परत मोठ्या लोकांनी बाईंग केले, नंतर नेक्स्ट मूव्ह मध्ये त्याला अजून वर घेऊन गेले. परफेक्ट टेक्स्टबुक एक्झाम्पल. परत नेक्स्ट वरती जाऊया, अजून एक चार्ट घेऊया. इन दिस केस इथे पण बघा अंडरलाईन ट्रेंड, मी काय सांगतोय, अंडरलाईन ट्रेंड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, चार्ट वरती नंतर चेक करायचा की बाबा इन दिस केस आता मी कुठे ऑर्डर ब्लॉक काढू शकतो. सो इन दिस केस मी म्हणणार की अच्छा आता हा इथे डाऊन ट्रेंड आलेला आहे, याची ही लालवाली कॅन्डल बनलेली आहे, सो समवॉट हा त्याचा ऑर्डर ब्लॉक इकडे बनलेला आहे. ओके, हा परत पण इकडे इन दिस केस ही जर बघायला गेलं, ही डोजी जी बनली आहे ही प्रिव्हियस टॉप पेक्षा जरा जास्तच बनलेली आहे. ओके, आता तुम्हाला दिसताना चार्टवर दिसणार नाही, पण ऍक्च्युअल मध्ये ह्याची जो हाय जो बनलेला आहे डोजीचा हाय कम्पेअर्ड टू प्रिव्हियस हायर लेवलला बनलेला आहे. सो इन दिस केस परत ही व्हॅलिड होते की इकडनं ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड कधी होणार, जेव्हा हा प्रिव्हियस हा इकडचा आहे हा तोडतोय, तेव्हा हा प्रिव्हियस हाय जेव्हा तोडत असेल. ओके, इन दिस केस तरच ते व्हॅलिड होणार आहे. सो इन दिस केस म्हणून हा ऑर्डर ब्लॉक जो आहे तो व्हॅलिड झालेला आहे. सो परत काय झालं, इकडे ट्रॅप झालेत लोक, ट्रॅप झालेल्या लोकांनी परत स्टॉप लॉसेस हिट केलेले आहेत, हे हिट करून परत इकडे खाली आलेलं आहे, आणि खाली आलेलं इकडे परत मोठ्या लोकांनी बाईंग त्यांचा ऑर्डर फिल झालेला आहे आणि मग पटकन शेअरवर चाललेला आहे. ओके, सेम थिंग इकडे पण सेम झालेलं आहे. परत सांगतो, पण सेकंड टाइम मध्ये आयडियली अवॉइड करायचं, पण इकडे सेकंड टाइम पण चालताना दिसतोय ऑर्डर ब्लॉक, इकडे पण आलेला ऑर्डर ब्लॉक. ओके, कारण इकडे पण यांनी हाय तोडलेला आहे, हाय तोडून परत ह्या झोन मध्ये आलेला आहे, बाईंग करून परत एक मोठीशी मूव्ह आलेली आहे. व्हेरी सिम्पल. तिसरा एक्झाम्पल परत घेऊया. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण परत सांगतो सिम्पल, परत काय की ओव्हरऑल ट्रेंड त्याचा अप चाललेला होता आणि सडनली मार्केटमध्ये क्रॅश आला. क्रॅश आल्यावरती ही शेवटची जी लाल कॅन्डल बनलेली आहे त्याच्यावरती आपण ऑर्डर ब्लॉक ड्रॉ करणार आहोत. सो ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड पहिला कधी होणार, आपण चार्टवरती अभ्यास करताना की हा प्रिव्हियस त्यांनी हाय तोडलाय का. येस, त्यांनी हाय तोडलाय. सो हा जो खालचा आहे आता हा व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक इन दिस केस बनलेला आहे. सो आपण परत ह्याच्यामध्ये जाऊन मी डिझाईन ह्याच्यामध्ये ड्रॉ मध्ये जाऊन एक्झॅक्ट रेक्टँगल काढूया, नाहीतर माझा असा रेक्टँगल नीट बनत नाहीये. सो इथून पटकन मी काढतो हा रेक्टँगल. ओके, हा मस्तपैकी इकडे असा नाही बनणार, ही लाल कॅन्डलचा हायेस्ट पॉइंट आहे तो घ्यायचा आहे, लोएस्ट पॉइंट घ्यायचा आहे, आणि ह्याच्यामध्ये असं करून हा बघा परफेक्टली इकडे हे रिव्हर्सल आलं. ओके, रिव्हर्सल आल्यावरती ह्या झोन मध्ये जसा आला तसे मोठ्या लोकांच्या ऑर्डर्स फिल केल्या. ओके, आणि मग तो शेअर वर गेला. हे आपल्यावर बरेचदा ह्यामुळे होतं, आपण म्हणतो अरे मी हायला बाय केला आणि बरोबर जिकडे सेल केलं तिकडनं मार्केट रिव्हर्स झालं आणि पळालं, कारण ह्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग. ऑफकोर्स ही ट्रेडिंग तुम्ही तुमची ऑप्शन्स ट्रेडिंग वरती पण ही सेम लॉजिक तुम्ही लावू शकतात, स्विंग ट्रेडिंग वरती पण हे सेम लॉजिक लावू शकतात. फक्त एवढंच आहे, हा जरा पेशन्सचा खेळ आहे, कारण हे अप जाऊन खाली येण्यापर्यंत एवढे दिवस तुम्हाला वाट बघायला लागणार, त्या स्टॉकला वॉचलिस्ट वरती ठेवायला लागणार, त्या स्टॉकचे वरती तुम्हाला तुमची पॅरामीटर सेट करायला लागणार. पण अलर्ट्स आणि लावून ठेवलं, कारण ह्याच्यामध्ये काय सिम्पल आहे, अलर्ट्स रेक्टँगल शेपमध्ये आहे. सो मला प्राइस बेस अलर्ट मी ह्याच्या हायेस्ट पॉईंटला जर रेड कॅन्डलच्या लावून ठेवलं की एकदा ह्या प्राइस टच झाली तर मला अलर्ट यावा, तर काही प्रॉब्लेम नाही, अलर्ट आपल्या मोबाईलवरती येऊन जातं. ओके, सो अशा प्रकारे हा एक एक्झाम्पल परफेक्ट दिलेला आहे ऑर्डर ब्लॉकचा, जिकडे क्लिअरली आपल्याला दिसतंय इन दिस केस की जिकडे काय बघायचं, पहिलं तर बघायचं की अप ट्रेंड आहे का. येस, अप ट्रेंड आहे. सेकंडली लाल कॅन्डल बनली आहे, शेंडी जरा लांब आहे का, लिक्विडिटी ग्रॅप झालाय का. ओके, नंतर चेक करायचं की प्रिव्हियस टॉप ब्रेक झालेला आहे का, तर येस प्रिव्हियस टॉप त्यांनी ब्रेक करून बाहेर पडलेला आहे. आणि नंतर मी माझी बाय ऑर्डर या झोन मध्ये जेव्हा पण येईल तिकडे सेट करणार. आयडियली माझी बाय ऑर्डर या हायेस्ट लेवलला माझी असली पाहिजे, आणि मे बी खालच्या लोएस्ट लेवलला पण इकडे सेकंड ऑर्डर ठेवू शकतो. आला तर आला, नाही आला तर ऍटलीस्ट इकडे तरी या ऑर्डर तरी फील होईल. ओके, ती मनी मॅनेजमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने डिसाईड करा काय तुम्हाला त्यामध्ये करायचं. तर या लास्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक छोटंसं ऑर्डर ब्लॉकचं एक थोडंसं व्हेरिएशन जे मी माझ्या पर्सनल ट्रेडिंग मध्ये युज करणार आहे तेही तुम्हाला मी सांगतो. ते म्हणजे काय, ओके, आता इथे क्लिअरली दिसतंय काय मार्केट फॉल होते आणि फायनली इकडे मस्तपैकी ही लांबडा लिक्विडिटी ग्रॅप झालेला आहे या कॅन्डलवरती. ओके, नंतर इकडनं हा गेला वर, खाली आला, वर गेला. ओके, आता इन दिस केस कधी कधी काय होतं की आपला आता इन दिस केस मी आता ऑर्डर ब्लॉक इकडे मी बनवलाय, राईट. सो ऑर्डर ब्लॉक कुठे बनलाय माझा, या झोन मध्ये माझा ऑर्डर ब्लॉक बनलेला आहे पूर्ण, पण इकडे ऑर्डरकडे आलंच नाही, तर काय करायचं.
तर ही लोक, मोठी लोक काय करतात की एकदा हा एन पॅटर्न कम्प्लिशन झाला ना, तर एनचा हा वाला जो लेग आहे, जिकडे ब्रेकआउट ऍक्च्युली आलेला आहे, ओके, एनचे हा वाला लेग, तो इकडे पण ती लोक व्हेरिएशन मध्ये ऑर्डर ब्लॉक लावतात, त्यांची ऑर्डर सेट करतात. ओके, एनचं बघा, हे पहिलं टोक जे एनचं आहे त्याचा जो हायएस्ट पॉइंट आहे, तिकडे जी कॅन्डल बनलेली आहे त्याचा हाय लो धरा, जे काय असेल तो, आणि ते हाय लो ड्रॉ करा इकडे. तर व्हेरी लाईकली एन जेव्हा परत रिट्रेसमेंट येईल, रिट्रेसमेंट आल्यावरती परत ब्रेकआउट आला पाहिजे, ब्रेकआउट आल्यावरती परत जेव्हा फॉल येईल, तेव्हा इकडे आपण आपली ऑर्डर ब्लॉक्स ह्या झोन मध्ये पण आपण लावू शकतो. हे थोडंसं व्हेरिएशन आहे. प्रिव्हियस 4 हे परफेक्ट ऑर्डर ब्लॉक्स आहेत. हे थोडंसं एक अग्रेसिव्ह ऑर्डर ब्लॉक आपण म्हणू शकतो, जिकडे जाऊन लोक परत तिकडे डिप मध्ये त्या बाय करतात. ओके, कारण इकडे जर आपण बघायला गेलो, तसं बघायला गेलो तर इव्हन ह्याला पण, ह्या झोनला पण आपण ऑर्डर ब्लॉक म्हणू शकतो, पण इकडे पण टच झाला नाही ना तो. सो त्यामुळे कधी कधी एक अशी सिक्युरिटी किंवा असा शेअर असतो ज्यामध्ये चांगलीच एकदम पॉझिटिव्ह न्यूज आलेली आहे, सगळं चांगलं आलेलं आहे, मे बी इकडेची कधी लिक्विडिटी भरणारच नाही ग्रॅप, आणि हा उलट पळतच राहील शेअर. सो इन दिस केस आपल्याला इकडेही आपल्या जजमेंट प्रमाणे समटाइम्स एनच्या फर्स्ट लाईनच्या टॉप मोस्ट लेवलला पण इकडे आपण ऑर्डर ब्लॉक लावू शकतो. सो हे दोन्ही टाईपचे ट्रेड्स, हा जो सांगितलेला आहे मी एक्झाम्पल फर्स्ट, आणि हा जो लास्ट वाला जो व्हेरिएशनचा थोडासा एक्झाम्पल सांगितलेला आहे, या दोन्ही टाईपचे ट्रेड्स मी माझ्या ह्या अकाउंटमध्ये मी घ्यायला सुरू करणार आहे, ज्याची व्हेरीफाईड पेनल तुम्हाला एनिवेज दिसत राहीलच. ओके, आणि तुम्हाला ह्याचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओज नंतर एक कम्प्लीट झाल्यावर 3 महिन्यानंतर तुमच्यासाठी उपलब्ध करेन, प्रॅक्टिकल एक्झाम्पलचे, जिकडे तुम्हाला अभ्यास करायला मिळेल या सगळ्या गोष्टी. ओके, एनिवेज प्रश्नांवरती तुमच्या जाऊया पटापट. काही क्वेश्चन झालेले आहेत ती आपण बघून घेऊया. आता फायनली आपण तुमचे कमेंट्स घेऊया. ओके, सगळ्यांचे कमेंट्स ओके मी घेणार. थोडंसं पेशन्स घ्या. बरेचसे लोक, अरे महेश 3 दिवस झाले कमेंट नाही घेतलंय, आणि असं काही नाही. आता हा बघ, ह्या व्यक्तींचा 46 मिनिटचा गोच कमेंट आलेला आहे, ते त्यांचा घेतोय. काही 10 दिवसापूर्वी पण कमेंट्स असतात. कसं आहे की डिपेंडिंग मी कसा वाचतोय, वरून खाली वाचतोय, खालून वर वाचतोय, थोडासा वेळ लागतो, पण प्रत्येकाची उत्तर देणार फॉर शुअर, हे तर तुम्हाला नक्की मी सांगतो. ओके, सो एनिवेज हा पहिला कमेंट आलेला आहे अनंत तुबेजींचा. महेश, ऑफिस जाणाऱ्या लोकांसाठी ऑप्शन ट्रेड कसा करू शकतो? मी 2 वर्षापूर्वी ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट केली होती, बट ऑफिसमुळे फोकस करता येत नव्हतं आणि ऑफिसचं पण काम नीट करता येत नव्हतं, त्यामुळे लॉसेस पण झाले. ओके, तर वर्किंग प्रोफेशनसाठी ऑप्शन ट्रेड कसं करता येईल, प्लीज गाईड करा. आता आनंदजी, पहिलं तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये माझ्या मते तर कम्प्युटरच्या समोर बसून काम करणं गरजेचं आहे, जर तुम्ही इंट्राडे स्ट्रॅटेजीजवरती काम करत असाल तर. पॉइंट नंबर 1. पण जर तुम्हाला ऑफिसमध्ये बसून काम करायचं असेल, माझं स्ट्रॉंग सजेशन आहे की इंडेक्सेस मध्ये काम करू नका. इंडेक्स, ओके, बँक निफ्टी काम करू नका, निफ्टी काम करू नका. काम मग कशात करायचं? मग करायचं काम स्टॉक इंडेक्सेस मध्ये किंवा स्टॉक ऑप्शन्स मध्ये. कारण कसं आहे की स्टॉक वरची आपण अनालिसिस जी आहे ती आपण स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने आपण करू शकतो. ओके, आणि ती अनालिसिस तुम्ही आफ्टर मार्केट आवर्स, ऑफिस आवर्स मध्ये तुम्ही करू शकता. ऑफिसच्या घरी येऊन आरामात करू शकतात. आणि त्याप्रमाणे सकाळी 9:15 किंवा जेव्हा पण आपल्याला वाटतं की ट्रेड मला मारायचं तेव्हा माझं. कारण त्याच्यामध्ये काय सिंपल गोष्ट आहे की आपण जे स्पॉट चार्ट्स आहेत, जे आपण स्टॉक्सचे आपण वापरतोय, ते स्पॉट चार्ट्स वरती आपण आपले झोन्स आपण मार्क करायचे आणि त्या झोनचे अलर्ट. एक्झाम्पल, आता मी ह्या व्हिडिओमध्ये मी ऑर्डर ब्लॉकचं एक्झाम्पल दिलं. तर ऑर्डर ब्लॉकच्या एरियामध्ये जेव्हा पण ते ऑप्शन येईल, तुमचं स्पॉट प्राइस येईल एका शेअरचा, तेव्हा तुम्हाला अलर्ट येईल तुमच्या मोबाईलवरती. जस्ट चेक करा ते ओपन करून, त्याच्या ह्या XYZ स्टॉकचा माझ्याकडे अलर्ट आलेला आहे, त्याचा आता ऑप्शन मला बाय करायचं आहे. सिम्पल, एवढंच, बाकी काही नाहीये. इंडेक्स ट्रेडिंग करत असाल तर दुसरं काही ऑप्शन नाहीये. तुम्हाला कम्प्युटरवरती किंवा मध्ये तुम्हाला बघत राहायला लागेल. कारण कसं आहे की इंडेक्स मध्ये हाय लेवल ऑफ मॅन्युप्युलेशन शॉर्ट टर्म मध्ये, एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म मध्ये होतं. ओके, आणि लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट फक्त निफ्टीचे थोडेसे लिक्विड आहेत, बँक निफ्टी किंवा इतर गोष्टींचे कशाचे लिक्विड कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत. ओके, कारण लोकांना हल्ली सगळ्यांना शॉर्ट टर्म एकदम वीकली एक्सपायरीज काम करायचं. सो वीकली एक्सपायरीज ऑफिसमध्ये नाही करू शकत. स्टॉक ऑप्शन्स हे बेटर ऑप्शन आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी किंवा फ्युचर्स पण. राहुलजी म्हणतात आहे, सर प्लीज सजेस्ट विच इज द बेस्ट स्विंग ट्रेडिंग, MTF और स्विंग ट्रेडिंग नॉर्मल. प्लीज शेअर कंपॅरिझन विथ MTF अँड नॉर्मल. ओके, आता कसं आहे की
पहिली सोपी आहे की 10वी सोपी आहे, किंवा 10वी सोपी आहे की ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सोपं आहे, तसं आहे ते. सो तुम्ही कुठल्या लाईफच्या स्टेजमध्ये आहात, तुम्ही प्रॉफिटेबल आहात का, कन्सिस्टंटली 1 वर्ष प्रॉफिटेबल आहात का, तर एमटीएफ मध्ये जावा. और फॉर दॅट मॅटर तुम्ही नवीन जरी असाल आणि तुम्ही एमटीएफ जरी करायचं असेल, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग, तर इन दॅट केस तुम्ही किती ऍक्च्युली तुमच्या ट्रेड साईज काय कम्पेअर्ड टू तुमचं सेव्हिंग रेट काय. म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये समजा तुम्ही 1 लाखाचा ट्रेड घेतला, ओके, तेव्हा ती मार्जिन तुम्ही वापरली 25,000, 25,000चं तुमचं बेसिक, 75,000ची तुम्ही मार्जिन वापरली. सो 75,000 रुपये तुम्ही पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये देऊ शकतात का, जर ते पोझिशनला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे डिलिव्हरीमध्ये, तर काही कारणाने समजा पोझिशन निगेटिव्ह मध्ये आली तर. सो त्यामुळे मनी मॅनेजमेंट बेसिसवरती तुम्ही डिसिजन घ्या आणि प्लस तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती डिसिजन घ्या की एमटीएफ मध्ये करायचं की नॉर्मल. पण माझं सजेशन हे राहील, सुरुवात नॉर्मल ट्रेडिंगनी करा. एमटीएफ कधी घ्यायची, जेव्हा वाटतंय की परफेक्टली असे ट्रेड्स ऑर्डर ब्लॉकच्या घरामध्ये आलेले आहेत किंवा असे एकदम परफेक्ट सपोर्ट आहे. ब्रेकआउट्सला एमटीएफ घ्यायचं नाही, सपोर्ट्सलाच एमटीएफनी काम करायचं. कारण सपोर्टला प्रॉब्लेम काय असतो की इकडे समजा मी इथे बाय केलेला आहे, ओके, या झोनमध्ये बाय केलेलं आहे, तर माझा स्टॉप लॉसेस पण माझ्या व्हेरी डिफाईन्ड आहेत या ऑर्डर ब्लॉकच्या खाली. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही प्लीज काम करा. एजे कसं म्हणतात, नमस्कार महेश सर, जर एखादा स्टॉक मध्ये फंडामेंटली बदल झाला तर तो कसा ओळखायचा. खूप उत्कृष्ट दर्जाचं क्वेश्चन केलेलं आहे की कसा ओळखायचा. आता यासाठी मेन म्हणजे पहिलं तर त्याची प्रमोटर होल्डिंग ड्रॉप करतोय का. कारण कंपनीमध्ये जर काय प्रॉब्लेम होत असेल ना, सर्वप्रथम प्रमोटरला कळतो. म्हणजे प्रमोटर सेलिंग एखाद्या मार्केटमध्ये करू शकतो किंवा तो प्लेजिंग करणार शेअरचं, आणि तो जो पण शेअरचा पैसा दुसरीकडे मूव्ह करेल. सो प्रमोटर काय करतोय ते पहिलं बघा. प्रमोटरचे शेअर होल्डिंग चेंज होते, इट्स अ नेगेटिव्ह साईन. त्याला कळतंय की तरी कंपनीमध्ये लोचा होणार आहे, म्हणून तो सेल करून विकायचा प्रयत्न करतोय किंवा प्लेजिंग करून पैसा आपला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. सेकंडली, जर एका सेक्टरमध्येच प्रॉब्लेम आलेला आहे, जसं एक्झाम्पल ट्रम्प साहेब, आपले ट्रम्प तात्या बोलले की उद्यापासून आम्ही भारतवरती 100% टेरिफ लावणार आहे फार्मास्युटिकलवरती. सो ज्या पण कंपनीज अमेरिकेला एक्सपोर्ट करतात आहे त्यांची बरोबर लागणार आहे. ओके, सो त्यामुळे असं काय मेजर फंडामेंटल युजर आहे जे सेक्टरलाच प्रॉब्लेम देईल, अगेन त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो. ऑलराईट, पण असे बरेचसे क्रायटेरियाज आहेत. ओके, बरेचसे क्रायटेरियाज आहेत, पण सर्वप्रथम मोस्ट प्रॉब्ली प्रमोटरकडे लक्ष द्या. हे सगळ्या गोष्टी प्रमोटरला माहिती असतात. प्रमोटरचा विकायला लागला ना शेअर, समजायचं काहीतरी लोचा आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन मध्ये जाऊया की मिलिंद म्हणतात, दादा मला माझा मुलाकरिता कोणती सिप व लमसम म्युच्युअल फंड सांगा ना प्लीज, कट्टर फॉलोवर. ओके, सो इन दिस केस कसं आहे माहिती का, म्युच्युअल फंड जेव्हा आपण घेतो ते आपलं सेव्हिंग्स काय किती आहे, मी कितीची सिप करू शकतो, माझे लाईफ गोल्स काय आहेत, हे सगळं पहिलं अॅनालाइज करायला लागतं. आणि नंतर त्या गोष्टींवरती मग तुम्ही डिसिजन घेतात की काय केल्या गेल्या पाहिजेत. ओके, सो त्यासाठी तुम्हाला सक्षम करण्याच्या हिशोबाने तुम्हाला जर या गोष्टी जर नीट पण म्युच्युअल फंडच्या मार्गे जर तुम्हाला गोष्टी करायच्या असेल तर आपला म्युच्युअल फंडचा कार्यक्रम जो आहे तो डेफिनेटली जॉईन करून घ्या. ओके, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे मी अपडेट पाठवतो असं म्हणजे म्युच्युअल फंडचे कार्यक्रम जेव्हा पण असतात तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे सागरजींचा, सर एमटीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले तर डिव्हिडंडचा पैसा आपल्याला मिळेल की नाही, बिकॉज पैसे तर आपण ब्रोकर कडून घेतले आहेत, पैसा तर आपण ब्रोकर एमटीएफचा मिळतो ना, त्याच्यामध्येच ऍड होतात. एमटीएफचं कसं हा बरोबर एमटीएफचा मिळतो. कारण कसं आहे की मार्जिन ट्रेडिंग फंडिंग म्हणजे काय करतात, तुम्ही एक शेअर बाय केला ना, तुम्हाला जर माहितीच आहे, शेअर बाय केल्यावरती काय होतं, तुम्ही संध्याकाळपर्यंत सीडीएसएल मध्ये प्लेज अप्रूव्ह करतात. म्हणजे ते शेअर तुमच्या डीमॅट मध्येच आहेत, ब्रोकरकडे नाही आहेत, ते तुमच्या डीमॅट मध्येच आहेत, पण त्या शेअर्स वरती फक्त प्लेज लागलेलं आहे, मार्जिन एमटीएफचं प्लेज लागलेलं आहे. सो इन अदर वर्ड्स डिव्हिडंडचे हक्क तुम्हाला 100% आहेत, जे पण कॉर्पोरेट ऍक्शनचे हक्क आहेत तुम्हाला 100% आहेत. सो त्यामुळे डिव्हिडंड तुम्हाला मिळणार जरी तुम्ही तो एमटीएफ मध्ये घेतलेला असेल, कारण तुमचा तो शेअर तुमच्या डीमॅट मध्ये पडलेला आहे. चेक करा तुम्ही, तुम्हाला दिसेल ते एमटीएफचे सगळे शेअर दिसतील तिकडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे डॉक्टर सागरजींचा, सर कृपया करून स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगवर व्हिडिओ बनवा, त्यासाठी स्टॉकचे सिलेक्ट करायचा
कसं करायचं त्याच्यामध्ये. ओके, ऑफकोर्स डॉक्टर सागर, पहिले तर हा व्हिडिओच एक परफेक्ट एक्झाम्पल आहे जिथे मी ऑर्डर ब्लॉकचं डिस्कस केलेलं आहे. आणि जर तुम्ही स्टॉक ऑप्शन सारख्या गोष्टीमध्ये करायचं असेल तर मेनली परत डीप बायज करणं गरजेचं आहे, सपोर्टलाच बाय करणं गरजेचं आहे. त्यातला वन ऑफ द ऑप्शन्स आहे तो म्हणजे हे याप्रमाणे जे डिस्कस केलेलं आहे, इन्स्टिट्यूशनल ऑर्डर ब्लॉक शोधायचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अजून 2च क्वेश्चन घेऊया आपण, त्याच्यानंतर आपण 2 ते 3 क्वेश्चन आहेत. पण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे रायबाजींचा. सर, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेची माहिती देणारी आपल्या मराठी भाषेत काही पुस्तकं सांगा. ओके, मराठी भाषेत मी ऍक्च्युली मी तुम्हाला एक सांगतो की मी ऍक्च्युली कुठलं पुस्तकच वाचलं नाहीये. गर्व आहे असं म्हणत नाही मला, पण मी शेअर मार्केटचं किंवा कुठले पुस्तकं मला वाचायला आवडत नाही असं म्हणू शकतात. सो मी तर काही सजेस्ट करू नाही शकत तुम्हाला. माझ्याकडे एक मी पुस्तक फक्त घेतलं, रिच डॅड पुअर डॅड, आणि काय ते वॉरेन बफेटचं बेंजामिन ग्रॅमचं एक इन्व्हेस्टिंग वरती काहीतरी एक पुस्तक आहे. ते पण नुसतं घेऊन ठेवलेलं आहे जस्ट शो साठी, याचा लावा काहीतरी माझ्याकडे शेअर मार्केटची किंवा मनीची रिलेटेड पुस्तक आहे. मी पूर्ण कधी वाचली नाही आहेत ती. सो मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत, कारण जे मी केलं मी स्वतः काही करत नाही, तुम्हाला सजेस्ट कसं करू. महेश सर, बाय बटनवर क्लिक करायची हिंमत कुठून आणायची? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन जी म्हणतात आहे, कुठून आणायची? सेन्सेक्स वर स्कॅनर कसा लावायचा? कोणत्या स्क्रीनवरती चार्टिंगवर सेन्सेक्सचा दिसत नाही? ओके, सेन्सेक्स वरती स्कॅनर म्हणजे सेन्सेक्सचे चार्ट्स तुम्ही इकडे आपल्या तुमच्या ब्रोकरकडे बघा ना. ओके, एनिवेज मला हा बाय बटनचा क्वेश्चन तुमचा महत्वाचा सांगतो. पहिलं तर बाय बटनची हिंमत कधी येणार माहितीये का तुम्हाला? जेव्हा तुम्ही फक्त शेअर मार्केटमध्ये तुमचं रिस्क कॅपिटल टाकाल तेव्हा. सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे जो गरजेचा पैसा आपण जेव्हा टाकायला लागतो ना, नीडेड कॅपिटल, तेव्हा तुमची टरकणार. सो त्यामुळे टरकायची नसेल तर जो तुम्हाला पैसा गरजेचा नाहीये त्याला जे आपण त्याला म्हणतो आपण रिस्क कॅपिटल, ते रिस्क कॅपिटललाच मार्केटमध्ये टाका. तर तुम्हाला बाय बटन काय, तुम्हाला काय कशापासून घाबरणार नाही, कारण तुम्हाला त्या पैशाने जास्त काही फरक पण पडणार, कारण ऑलरेडी सगळे इतर गोष्टी टेक केअर आहेत. ओके, अनुजजी म्हणतात सर बॉन्ड इन्व्हेस्टिंग वरती व्हिडिओ करा. ओके, बॉन्ड इन्व्हेस्टिंग ऍक्च्युली केला पाहिजे पूर्ण व्हिडिओ, राईट, त्याच्यावरती, पण लोक नाही बघणार राहतात. तर बॉन्ड इन्व्हेस्टिंग म्हणून जर मी टायटल मध्ये टाकलं ना तर मुश्किलने मी 300-400 लोकच बघतील. लोकांना असे काही व्हिडिओ एकदम प्युअर एज्युकेशन वाले व्हिडिओज लोकांना आवडत नाही. पण चला, कधीतरी वन ऑफ द व्हिडिओज मध्ये मी हा टॉपिक घ्यायचा प्रयत्न करेन, कारण मला पण ह्या टॉपिकवर थोडासा अभ्यास करायला लागेल. कारण ह्याच्यामध्ये बॉन्डमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, ओके, एनसीडीज आहेत, ऑलराईट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, अशा बऱ्याचशा 3-4 गोष्टी आहेत. सो आपण थोडंसं मला अभ्यास करून दे, 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ कुठेतरी खुशामध्ये घुसवायचा मी प्रयत्न करेन. ऑलराईट मित्रांनो, तुमचे असे काही पण क्वेश्चन असेल डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि आपली वेबिनार सिरीज पर्यंत नीट शिकून घ्या. शेअर मार्केट यांना अजिबात झिरो पासून काही नॉलेज नसेल त्यांना डेफिनेटली आपल्यासाठी बेस्ट आहे माझ्या लेवलच्या नॉलेज तुम्हाला घेण्यासाठी. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.